राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावरती। रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता। राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा बेमुदत संपाची हाक। मानधनात वाढ करावी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी रत्नागिरीच्या काजर घाटीतनं सूर्योदयाचं विहंगम दृश्य पाहायला मिळालं। नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय अनेकांनी केला कॅमेऱ्यात कैद। नववर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी। भाविक रात्रीपासून साई चरणी नतमस्तक। शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिर परिसर भाविकांनी गजबजलं। हजारो भाविकांच्या सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळाफुलांची सजावट। दर्शनासाठी भाविकांची होतीये गर्दी। कोल्हापुरात नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं। अंबाबाई मंदिर भक्तांनी फुलून गेलं। पहाटेपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी लावल्या रांगा। बुलढाण्यातल्या शेगावचं गजानन महाराज मंदिर देखील भाविकांसाठी रात्रभर राहिलं खुलं। भाविकांची दर्शनासाठी अजूनही मांदी आली। नांदेडच्या जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारामध्ये भाविकांची गर्दी। नववर्षानिमित्त शीख धर्मीयांची गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी गर्दी। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सहपरिवार साई दरबारी दरवर्षी न चुकता नववर्षाच्या पूर्वसंध्येला येण्याची प्रथा ठेवली कायम। पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिन साजरा। विजयस्तंभ परिसरात अभिवादनासाठी मोठी गर्दी। विजयस्तंभाची आकर्षक फुलांनी सजावट। पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी। रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमाला भेट। शौर्य दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन। कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन। 206व्या शौर्य दिनानिमित्त अजित पवारांकडून अभिवादन। पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू। अजित पवारांचा विरोधकांवरती आरोप। नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीला सुरुवात। अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचंही नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा प्रश्नचिन्ह राहणार। नंदुरबारमध्ये पपईचा प्रश्न हा वाढला। मनमानी कारभार करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। धुळ्यामध्ये पपईला अवघा 4 ते 5 रुपये किलो भाव। उत्पन्नापेक्षा खर्च अधिक। शेतकरी आर्थिक संकटात। काही दिवसांआधी पपईला होता 23 ते 24 रुपये भाव। धुळ्यामध्ये दह्याने लघु प्रकल्पातील अल्प जलसाठा फक्त पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा वापर करावा, प्रशासनाचे आदेश। गोंदियात सर्वत्र धुक्याची चादर। काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये झाली आहे थंडीत वाढ। यंदा थंडीच्या लाटेची शक्यता नाही। हवामान विभागाने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजात माहिती। जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी। छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू। पुढचा तपास सुरू। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडस मावळया भागामध्ये मराठा समाजाची बैठक। 2001 साली पंचायत समितीच्या आगीमध्ये कुणबी रेकॉर्डही नष्ट। रेकॉर्ड नसल्यानं सरसकट कुणबी नोंदीची बैठकीत मागणी। सोलापूरच्या माड्यामध्ये शरद पवार गटाच्या बॅनरवरती शिंदे गटाच्या संजय कोकाटेंचा फोटो। राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। संजय कोकाटे शरद पवार गटात जाण्याची शक्यता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आर्थिक अनियमितता। अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप। निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप। पुणे महापालिकेकडनं अस्वच्छ ठिकाणांसाठी 82 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षक तसंच वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांवरती कारवाई केली जाणार। परभणीमध्ये ऑटो चालकांची गांधीगिरी। रस्त्यावरील खड्डे फुलांच्या रांगोळीनं सजवले। खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा। रायगडच्या इर्शाळवाडीमधील दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट। मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं वर्षभरात 675 गुन्ह्यातनं 2,50,00,000ची वसुली। अवैधरित्या दारूची तस्करी, दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरती कारवाई। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या सिंचनासाठी 37 कोटी रुपये राज्य शासनाकडनं मंजूर।
अपूर्ण सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार। वर्धा पोलिसांची शहरात मोठी कारवाई, 15 लाखांचा देशी विदेशी दारूसाठा जप्त, विशेष पथक शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। नंदुरबार शहरामध्ये पाणी टंचाईच्या समस्या जाणवणार, पाणी टंचाई दूर करण्यासाठी शहरातील हातपंपाच्या सर्वेक्षणाला सुरुवात, नगरपालिकेकडून उपाययोजनांना सुरुवात। धुळ्याच्या आरवी ग्रामपंचायतीला पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकांची भेट, विकास कामांबद्दल प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायतीचं कौतुक। नाशिककरांना नवीन वर्षात एका क्लिकवरती मिळणार संपूर्ण मालमत्तेची माहिती, नाशिक महापालिकेकडून 5.5 लाख मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण। नंदुरबारमध्ये कामगारांना ई-श्रम कार्ड काढण्याचे आवाहन, कार्डधारकांना केंद्र शासनाकडून 2 लाखांचा अपघाती विमा दिला जाणार। नांदेडमध्ये अयोध्येतनं आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा, अक्षता कलशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। परभणीमध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न, संमेलनात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञानाची प्रासंगिकता या विषयावरती व्याख्यान। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर नववर्षाचं जल्लोषात स्वागत, नववर्षाच्या स्वागतासाठी असंख्य तरुण एकत्र। नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडचे हॉटेल फुल, नववर्षानिमित्त तरुणाईमध्ये उत्साह, हॉटेल्स आणि पबमध्ये तरुणांचीच गर्दी। नागपूरच्या फुटाळा चौपाटी परिसरात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष, डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली, नववर्षाच्या स्वागतासाठी लावणी आणि ऑर्केस्ट्राचंही आयोजन। अकोला शहरामध्ये नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत, सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात नागरिकांनी घेतला उत्साहात सहभाग। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती, सगळे हॉटेल्स हाऊसफुल, तर माथेरानच्या घाट रस्त्यावरती वाहनांच्या लांब रांगा। सांगलीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न, यंदाचं 9वं वर्ष, मात्र तरीही यात्रेची व्याप्ती वाढली, कोटींच्या घरात उलाढाल। सांगलीच्या मिरजेमध्ये अयोध्येतनं आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलशाचं पूजन, पालखी रथ वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न, जागोजागी फुलांची उधळण करत यात्रेचं स्वागत। पुण्याच्या खडकवासला किरकटवाडीमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध वाटप, दारू नको दूध प्या, व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम। पुण्याच्या सिंहगड रोडवरती नागरिकांना मसाला दुधाचं वाटप, भाजपच्या वतीनं नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन करण्याचा संकल्प। सोलापूरच्या लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न, भाजपा आमदार सुभाष देशमुखांच्या संस्थेचा हा 40वा सामुदायिक विवाह सोहळा। धुळ्यामध्ये नववर्षानिमित्त मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन, युवक बिरदारी आणि रक्ताश्रय या संस्थेचा 40 वर्षांपासूनचा उपक्रम। धुळ्याच्या मोहाडीमध्ये राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं उद्घाटन, हौशी शूटिंग बॉल असोसिएशन आणि आदर्श ग्रुपकडून मोहाडीच्या पिंपळा देवी शाळेमध्ये स्पर्धेचं आयोजन। नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या गोदाकाठी सहस्त्र दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं आयोजन, 2024 दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचं स्वागत, नाशिककरांचा उत्साहात सहभाग।